नमस्कार. सौ भक्ती डाफळे, हिंदू जनजागृती समिती. आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे. या निवेदनाचा विषय दादर येथील सावरकर सदन हे पुनर्विकासाच्या नावाखाली आज जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न केला जातोय. आमची आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून आणि आंदोलनाच्या माध्यमातून ही मागणी आहे की सावरकर सदन हे केवळ एक ऐतिहासिक स्थळ किंवा वारसा स्थळ म्हणून घोषित न करता ते राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात यावं. कारण ज्या वीर सावरकरांनी आपल्या घरावरती तुळशीपत्र ठेवून भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जो लढा दिला, त्या लढ्याला कुठलीच तोड नाहीये. आज त्यांच्या जे आहे तर त्यागातून, राष्ट्रासाठी केलेल्या त्यांच्या कार्यातून युवकांना जे आहे तर राष्ट्रभक्तीचे धडे मिळतात. एक उज्ज्वल अशी राष्ट्रप्रेमी नागरिक जर तयार करायचं असेल तर त्यांच्या पुढे सावरकरांचा इतिहास हा पुढे जाणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी जे आहे तर 40 दशक जे आहेत तर स्वातंत्र्यवीर सावरकर त्या ठिकाणी राहिलेले आहेत. आणि आपण जर पाहिलं तर या वास्तूमध्ये ऐतिहासिक बैठका झालेल्या आहेत. सुभाषचंद्र बोस यांची बैठक जी आहे तर वीर सावरकरांसोबत याच सावरकर सदनामध्ये झालेली होती. आणि दुसरी गोष्ट, मुंबईमध्ये जे जिन्ना हाऊस आहे, ज्या बॅरिस्टर जिन्ना यांनी पाकिस्तानचे जनक ज्यांना म्हटलं जातं, तर त्या बॅरिस्टर जिन्नांच्या वास्तूचं आज संरक्षण केलं जातं. परंतु सावरकर सदनाचं संरक्षण केलं जात नाही, त्याचा विकास केला जात नाही किंवा ते ऐतिहासिक वारसा म्हणून नंतर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं जात नाही. ही शोकांतिक आहे. त्यामुळे सर्व सावरकर भक्तांची आजच्या या आंदोलनातून मागणी आहे, राज्य शासन आणि केंद्र सरकारने तात्काळ जे आहे तर हे जे जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न केला जातोय सावरकर सदनाचा, तो थांबवावा आणि राष्ट्रीय स्मारक म्हणून सावरकर सदनाला घोषित करावं. त्याचं जतन, संवर्धन आणि त्या ठिकाणी जी काही वीर सावरकरांच्या ऐतिहासिक दस्तावेज आहेत, त्यांच्या वस्तू आहेत, तर त्याचं सुद्धा चांगल्या प्रकारे प्रचार प्रसार होईल अशा प्रकारे त्या वास्तूचं जतन केलं जावं, ही आमची या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी आहे. नमस्कार. जय हिंदू राष्ट्र. मी उमेश गांधी, सातारा जिल्हा हिंदू महासभा. आज समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आलेलं आहे की मुंबई येथे स्वातंत्र्यवीर सावरकर सदन, जिथं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं वास्तव्य 4 दशकाच्या आसपास होतं, ती वास्तू आता बिल्डर आपल्या घशात घेत आहेत आणि तिथं पुनर्विकासाच्या नावानिमित्त ते सदन वास्तू ती पाडली जात आहे. तर याचा आम्ही निषेध करतो आणि सरकारने त्वरित आपल्या अधिकारांचा वापर करून त्या वास्तूचं जतन करून ते एक राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावं. सरकारने ह्या आधी लंडनला बाबासाहेब आंबेडकरांच्या वास्तव्य जिथं होतं ती वास्तू 36 करोड रुपये खर्च करून तिथं स्मारकाचा त्याला दर्जा दिलाय. ज्या स्वातंत्र्यवीरांनी अनेक क्रांतिकारक घडवले आणि देशाला स्वातंत्र्य प्राप्त झालं, अशा क्रांतिकारकांचे मेरुमणी स्वातंत्र्यवीर सावरकरांना जे सदन आहे ते सरकारने त्वरित त्याचं संरक्षण व्हावं यासाठी पुढील कारवाई करावी ही विनंती. मी दत्तात्रय सनस, अखिल भारत हिंदू महासभा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं शिवाजी पार्क दादर येथे असलेलं सदन विकासन या कामाखाली, नावाखाली काही बिल्डर्स घेऊ इच्छित आहेत, त्याचा आम्ही निषेध करतो. स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतिकारी ज्यांचं कार्य संपूर्ण देशाला माहीत आहे, ते कार्य दादर येथूनच सुरू होतं. नेताजी सुभाषचंद्र बोसची त्यांची भेट झालेले. या सदनमधून सावरकरांनी संपूर्ण क्रांतीचा अश्वमेघ क्रांतीसाठी प्रयत्न केलेले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हे सदन आज ज्या ठिकाणी सावरकर अनेक वर्ष राहिले, ते सदन काही बिल्डरच्या घशात जात आहे, हे याचा मी निषेध करतो. यासाठी सरकारनं योग्य ते कृती करून सावरकर सदन हे सरकारनं ते आपल्या ताब्यात घेऊन त्याचं विकसन करावा आणि राष्ट्रीय स्मारक म्हणून ते घोषित करावं. सावरकर सदन
हे राष्ट्रीय स्मारक व्हावं ही हिंदू महासभेची मागणी आहे. यासाठी वाटेल ते आंदोलन करण्याची आमची तयारी आहे. यासाठी पत्रकार परिषद आणि त्याचप्रमाणे मुंबईमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि त्यांच्याशी पण याविषयी आग्रह धरणार आहोत. म्हणून हिंदू महासभा आणि सर्व हिंदुत्ववादी पक्ष, हिंदुत्ववादी संघटन हे या कामासाठी एकजूट होऊन हा निषेध करत आहेत बिल्डर्स लोकांचा. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे स्वप्न आहे ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्वप्न सदन हे राष्ट्रीय स्मारक व्हावं एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो.